नमस्कार, मी अंकिता जाधव. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेने उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या निर्णयांवर नजर टाकणार आहोत आजच्या या भागात. चला पाहूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 1 एप्रिल रोजी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळानं 6 महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब केलाय. तर सरकारनं घेतलेले महत्त्वाचे निर्णय नेमके कोणते ते आपण पाहूयात. अहिल्यानगर जिल्ह्यातील साकाळी उपसा सिंचन योजना या योजनेसाठी 1234 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. सुमारे 32 अवर्षणग्रस्त गावांना याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार. अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन अर्जांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागात आता भूकर मापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद. राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढीचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला होता. 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची यादी प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली. भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आलेल्या मूल्यमापनानंतर राज्यातील विविध संवर्गातील सर्वोत्कृष्ट शासकीय कार्यालयांची निवड करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांचं मूल्यमापन खालील 7 सर्वंकष मुद्द्यांवर करण्यात आलंय. 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमासाठी हे निकष आहेत. कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, आपलं सरकार प्रणालीचा वापर, ई ऑफिस प्रणाली, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअप चॅटबॉटचा वापर, शासकीय कामकाजात AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर, GIS तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर. मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या उद्देशानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. एकीकडे झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देत दुसरीकडे नेत्रम तंत्रज्ञानाच्या मदतीनं नव्या झोपडपट्ट्या उभारल्या जाऊ नये याची पण काळजी घेतली जाणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं हे महत्वाचं अभियान राबवून एक प्रकारे बाळासाहेबांना ही आदरांजलीच वाहिली आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलंय. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रक्रियेला मोठी चालना मिळणार असून नागरिकांना अधिक सुसज्ज आणि सुरक्षित घरं उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. गर्दी लक्षात घेता गोदावरी नदीकाठी आता 12 नवीन घाट उभारण्यात येणार आहेत. नाशिकमध्ये 10 तर त्र्यंबकेश्वर मध्ये 2 नवीन घाटांची योजना आहे. शहरातील घाटांची संख्या 10 वरून 20 पर्यंत वाढवणार आहेत. नाशिकमधील घाटांसाठी सुमारे 361.26 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, तर त्र्यंबकेश्वर मधील घाटांसाठी 146.10 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक आनंददायक बातमी आहे. लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-KYC दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ई-KYC प्रक्रियेची अंतिम तारीख 31 मार्च 2026 होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचं आणि गारपिटीचं संकट तसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रक मंडळ आणि आंध्र प्रदेश राज्य पोलीस विकास नियोजन परिषदेनं या वर्षीच्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्याचं आयोजकपद महाराष्ट्राला दिलंय. या 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नागपूर इथं उद्घाटन पार पडलं. या मेळाव्यात गुन्हे शोधण्यात व्यावसायिक कौशल्य, न्यायवैद्यक विज्ञान, संगणक प्रणाली आणि श्वान प्रशिक्षण या विषयांवर चर्चा परिसंवाद घेण्यात आले. या मेळाव्याची सुरुवात 1959 मध्ये नागपूरमधूनच झाली होती. सर्व राज्यांनी या कायद्यांची उत्तम अंमलबजावणी सुरू केली असून शासन आणि पोलिसांचं कार्य जनतेची सेवा करणं असल्याचं यातून अधोरेखित होतंय, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं प्रवाशांसाठी विविध उपयोगी बदल करण्यात येत आहेत. आता विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यात येणार आहे. याच दिशेनं पुढचं पाऊल म्हणून रुपे ऑन द गो NCMC सक्षम स्मार्ट कार्ड या योजनेचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात नुकतंच करण्यात आलं. यावेळी अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक तसेच सवलतधारक महिला प्रवाशांना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचं वाटप करण्यात आलं। यावेळी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते। समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात एवढंच। पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात। तुर्त एवढंच। नमस्कार।